किती? कल्याण लोकसभा मतदारसंघातून अनेक बस या ठिकाणी सोडण्यात येत आहे। आज कळवा खारेगाव परिसरातून देखील मोठ्या बस ज्या कोकणामध्ये जाण्यासाठी काल कल्याण डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगर मधून अनेक बसेस ज्या सोडण्यात आलेल्या आहेत आणि आज कळवा खारेगाव या परिसरामधून आपण बसेस सोडतो। दिवामधूनही बसेस सोडल्या। मला वाटतं शिवसेनेच्या माध्यमाने माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 900 बसेस ज्या आहेत त्या कल्याण लोकसभेमधून कोकणामध्ये सोडण्याचं काम जे शिवसेनेने केलेलं आहे। गेले 5 वर्ष हा उपक्रम जो आहे तो अविरतपणे शिवसेना राबवते। आज देखील हा उपक्रमाचा 5वा वर्ष आहे। लोकांचा प्रतिसाद जो आहे तो उत्स्फूर्त आहे आणि वाढत चाललेला आहे। रेल्वेचं देखील प्रयोजन या ठिकाणी केलं होतं। आज दुपारी रेल्वे देखील या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमाने आणि निलेश राणेजींच्या माध्यमाने रेल्वेचं देखील आज शिवसेना एक्सप्रेस हे देखील तळ कोकणात रेल्वे जी आहे ती सोडण्यात आलेली आहे। मला वाटतं लोकांना आणि कोकणवासियांना एक मोठा फायदा जो आहे या शिवसेनेच्या उपक्रमाचा झालेला आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, मान्य खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने मोफत बस सेवा सुरू केलेली आहे। रत्नागिरी, चिपळूण, मालवण, सांगली अशी बस सेवा सुरू केलेली आहे। तर आपल्या कल्पना आहे की या 3 ते 4 वर्षांमध्ये खारेगावचे कोकणवासी जे लोक राहतात त्यांच्याकडे बस सोडा ही साहेबांची इच्छा आहे आणि या बाबत आमचे सन्मान सगळे नगरसेवक याला सहकार्य करत असतात। तर आपल्याला माहिती आहे का 27 गणपतीचं आगमन होत आहे आणि आगमन होताना प्रत्येकाला वाट असते गावची का मी घरी कधी जातो, पण त्यांच्याकडे काय तर काम केलं पाहिजे भावना राज्याचे उपमुख्यमंत्र्यांची आहे ना। आपण बघता गेल्या वर्षी या खारेगावातून 16 बस होत्या, पण यावर्षी 29 बसेस वाढल्या। याचा अर्थ लोकांचा सहकार्य लाभलेला आहे आणि त्या बस सगळ्या आपल्या चांगल्या मार्गाने जाणार आहेत। मी जाणार माझ्या भक्तजनांना मी गणरायाला सांगेन का आपण एक जात असताना गणराय आपण 27 आगमन आहे आणि सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। सर तुमचं नाव सांगा, काय सांगाल? नमस्कार, मी सुधाकर शिवराम राणे, मी खारेगाववरून बोलतोय आता खारेगाव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी दरवर्षी आम्हाला ह्याची मोफत बस सेवेची आम्हाला गावी जाण्याचा जी सोय केलेली आहे आमची, त्याबद्दल त्यांचे फार आभारी आम्ही आणि त्यांना अशीच आम्ही दरवेळेला त्यांना मदत करू या गोष्टीला। सणाच्या बद्दल काय सांगाल कोकणातल्या? आमचा हा कोकणातला जो सण आहे गणपती, तो आम्ही न चुकता आम्ही कुठलाही सण इतर पण या सणाला आम्ही काही करून आम्ही जातो आणि सतत आम्हाला ह्या खासदार शिंदे साहेबांनी जी सोय केलेली आहे ती फार आम्ही त्यांचे फार आभारी आहे। शिंदे साहेबांनी जर कोकणामध्ये भरपूर सुविधा केलेल्या आहे गाडीच्या पहिल्यापासूनच, आणि आता घाटामध्ये किंवा डोंगरदऱ्यामध्ये गाडी आता चालू केलेली नवीनच, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार, धन्यवाद। आणि आमचे स्थानिक नगरसेवक एकनाथ दादा भोईर त्यांनी मोठं सहकार्य केलेले सर्वांना, त्यांच्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार। आता आम्ही पाटण निघालो, पाटण। खूप छान वाटतंय। 3 वर्ष माझं नाव आहे ओवी महेश सारंग, सलग आम्ही त्याचा 3रं वर्ष आहे आणि ह्याने एकनाथ शिंदे सरांनी आणि श्रीकांत शिंदे सरांनी आणि प्लस उमेश पाटील सरांनी आम्हाला ह्या बसेस चालू करून दिल्या आहेत। खरंच आम्ही त्यांचे खूप खूप ऋणी आहोत आणि असेच दरवर्षी आम्हाला बसेस चालू ठेवल्यात तर खरंच त्यांचे खूप आम्ही आभारी असू। यापूर्वी ट्रेन हा ट्रेनमध्ये म्हणजे तिकीट बुकिंग करून असून पण स्लीपरचं आम्हाला ठाण्याला चढायला नाही भेटायचं, खूप हालत व्हायची आमची। आणि आता आम्ही म्हणजे खरंच टायमिंगवर घरी पोचतो आणि लवकरात लवकर बस सुटेल आणि आम्ही प्रवास चांगला उत्तम होईल तर अजून चांगलं होईल। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आपले खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने मोफत बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे। याचा फायदा ह्या भागातील सर्व नागरिकांना झालेला आहे। ज्या नागरिकांना रेल्वेचं आरक्षण मिळत नाही, परंतु मोफत बसमुळे त्यांचा फायदा होत आहे आणि म्हणूनच आज आता अतिउत्साहाने सगळे नागरिक या बसमध्ये त्याचा फायदा घेत आहेत। या ठिकाणी गणेशोत्सवाच्या नागरिकांना आपण सोडण्याची सेवा करण्यासाठी कसं वाटतंय? आम्हाला दरवर्षी शिंदे साहेबांच्या छत्रछायाखाली व एकनाथ शिंदे साहेबांच्या छत्राखाली जी प्रवासी वाहतूक मोफत वाहतूक दिली जाते त्याबद्दल आम्ही त्यांचे फार फार ऋणी आहोत
की त्यांनी एस टी सारखी प्रवासी साधन निवडून एस टीला एक सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यातून आम्हाला जी आनंद मिळतो की आम्ही खऱ्या गणेश भक्तांसाठी कोकणवासियांसाठी जी सेवा देऊ शकतो ते आम्ही फार प्रताप सरनाईक व एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे साहेबांचे फार आभारी आहोत. कुठून आले तुम्ही इथे? आम्ही जळगाव विभागातून पाचोरा तालुक्यातून. काका, काय सांगाल? मी महेश्वर आनंद पराडकर, राहणार खारेगाव. मी आता एकनाथ शिंदे साहेब तसेच हे आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या याच्यावरून सौजन्याने राहणार देवगड तारा मुंबरी मीठ मुंबरी येथे जातात. त्यात श्रीकांत साहेबांनी आम्हाला चांगली सोय करून दिली आहे. आता बघितलं ट्रेनमध्ये आमचे हालत बघताय, ट्रेनमध्ये बुकिंग मिळत नाही. 2-4 दिवस बुकिंग हाफ तिकीट सिनियर सिटीजनला ती पण बंद केली. आता कमसे कम ऐन गणपतीच्या टायमाला आमचे बरेच हाल होतात. तरी आता एवढा रस्ता करत एवढा श्रीकांत साहेबांनी एवढा रोड पे चांगले केले. देवगड वगैरे चालले, त्यांचा प्रयत्न चालले. आता बघू कसं काय होतं. ठीक आहे, पण आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. चांगलं आमच्यासाठी केलं त्यांच्याने. असेच शिवसेना जिंदाबाद. माझं नाव सिद्धेश. मी आता नुकताच ग्रॅज्युएट झालो आहे आणि मला खूप चांगलं वाटतं की आमच्या खारेगावातनं एक मोफत बससेवा सुरू झाली आहे गणपतीसाठी. गणपती हा कोकणवासियांसाठी खूप महत्त्वाचा सण आहे. तर त्यासाठी कोणी आमच्या मदतीला येते, कारण तिकीट्स खूप लवकर बुक होतात, बसेस पण नसतात. सो त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम्स होतात भरपूर. पण थँक्यू मिस्टर श्रीकांतजी ह्या अशा बसेस सोडण्यासाठी. आणि अजून काय सांगू की खूप मदत झाली आमची की फ्री ऑफ कॉस्टचे बसेस सोडलेत आम्हाला. आणि आय होप आमचा प्रवास चांगला व्हावा. बऱ्याचशा बाकीच्या पक्षांनी पैसे घेऊन भाडे घेऊन बसेसची सुविधा केलेली आहे, तर तसं कधी साहेबांनी केलेलं नाही. केवळ जनतेची सेवा निस्वार्थप्रमाणे त्यांनी केलेली आहे आणि म्हणूनच जनता त्यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आपले खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्फत आपल्याला ज्या कोकणवासियांसाठी आज ही मोफत बस सेवा इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपल्या कळवा खारेगाव प्रभागातील बऱ्याचशा बस आता निघत आहेत आणि बरेचशे लोकांना यामुळे फायदा झालेला आहे. ही मोफत बस सेवा आहे आणि गणपतीसाठी जाणाऱ्या लोकांसाठी खरंच हे खूप फायदेशीर ठरलेले आणि नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे. येणाऱ्या गणेश उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सांगाल, या ठिकाणी शिंदे साहेबांनी वेगळीच म्हणजे घाटावर जाण्यासाठी सुद्धा सुविधा उपलब्ध. मी खरं तर महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय आणि आता चे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते यांचे आभार व्यक्त करेल की आमच्या या प्रभागामध्ये सर्व नागरिकांना त्यांनी आज तुम्हाला सांगतो कमीत कमी हा 5वं वर्ष आहे सातत्याने गणेश उत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी ज्या गाड्यांची व्यवस्था करून देतात. कारण आज आपण पाहतोय सर्वच कोकणस्थ असू द्या, अगदी देशावरच्या असू द्या, कोल्हापूर, सांगली, पाटण या सगळ्या परिसरामध्ये लोकांना जाण्यासाठी गाड्या उपलब्ध नसतात आणि त्यामुळे ह्या बसची व्यवस्था करणे हा फार मोठा आहे. हजारो बस साहेबांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत नागरिकांसाठी. त्यामुळे साहेबांचे जेवढे आपण आभार व्यक्त करू एकनाथ शिंदे साहेबांचे तेवढे कमीच आहेत. कारण असा दानशूर नेता, दानशूर माणूस हे खूप कमी पाहायला मिळतात प्रत्येक पक्षामध्ये. आणि शिंदे साहेबांनी आजपर्यंत जे केले ते लोकांसाठीच केलेलं आहे आणि म्हणून शिंदे साहेबांचे मी विशेष करून आभार व्यक्त करेल की माझ्या प्रभागातील, माझ्या विभागातील सर्व नागरिकांना त्या ठिकाणी त्यांच्या गावापर्यंत मोफत पोहोचवण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करेल.